नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा. सगळे स्वामी भक्त हे पारायणाला बसलेले आहेत. स्वामी चरित्र सारामृताच्या पारायणाला बसलेले आहेत. कुणी 11 दिवसाच्या पारायणाला बसले आहे, कुणी 21 दिवसाच्या पारायणाला बसलेले आहेत. स्वामी चरित्र सारामृताचं पारायण हे आपण करतोय, पण ह्या पारायणाला आपण नियम पाळून, जास्त असे काही नियम नाहीत, पण जे काही नियम आहेत ते व्यवस्थित आपण नियम पाळून श्रद्धेने आणि मनामध्ये विश्वास ठेवून जर आपण ही सेवा केली तर नक्कीच आपली जी काही इच्छा आहे, ज्या इच्छेसाठी तुम्ही हे पारायण करताय ती इच्छा नक्कीच स्वामी तुमची पूर्ण करणार. स्वामींच्या पारायणाचे असे काही मोठे नियम नाहीत. गुरुचरित्र पारायणाचे खूप नियम आहेत आणि खूप कडक नियम आहेत त्या पारायणाचे. पण स्वामी चरित्र सारामृत या पारायणाचे काही नियम जास्त नाहीत. पण सगळ्यात मोठा नियम जो आहे तो नियम आहे नॉनव्हेज. मांसाहार या पारायणात चालत नाही. म्हणजे कुठल्याच सेवेमध्ये मांसाहार करून आपण जी पूजा करतो ती अजिबात चालत नाही. आणि बाकीचे जे पारायण म्हणजे गुरुचरित्र पारायण, आणखीन काही नियम आहेत. एक धान्य खायचं असतं, जमिनीवर झोपायचं असतं, अशा प्रकारचे म्हणजे कांदा लसूण वर्ज्य असतं, अशा प्रकारचे भरपूर नियम असतात. पण ह्या पारायणामध्ये फक्त नॉनव्हेज तेवढं न खाता आपल्याला हे पारायण करायचं आहे. तर पारायण जे करतात त्यांनी नॉनव्हेज खायचं नाही, हा सगळ्यात मोठा नियम ह्या स्वामीचरित्र सारामृत पारायणाचा आहे. पण काही स्वामी भक्त असे आहेत की ज्यांच्या घरामध्ये नॉनव्हेज हा असतोच. मग नॉनव्हेज आमच्या घरामध्ये असतं म्हणून आम्ही पारायण करत नाही, अशी कारणे देत बसायचं नाही. कारण की तुमच्या मनात जी इच्छा निर्माण झालेली आहे ती इच्छा स्वामींचीच आहे. त्यामुळे आपल्याला स्वामींनी ती इच्छा मनात घातलेली आहे की तू पारायण कर. मग आपल्या घरामध्ये नॉनव्हेज करतात, नॉनव्हेज खातात हे स्वामींना पण माहिती आहे. मग स्वामी का आपल्या मनामध्ये अशी इच्छा घातली असेल की आपण पारायण करावं? आपण सेवेमध्ये कुठल्याच गोष्टीची कारणं देत बसायची नसतात. आता आपल्या घरामध्ये नॉनव्हेज खातात तर त्यांना खाऊ दे, तुम्ही पारायण करा. आता एक घर असं आहे की म्हणजे तिथे ज्या कुणी महिला आहेत, बायका आहेत, त्यांचं घरामध्ये म्हणजे असं ऐकलं जात नाही. सगळ्याच घरामध्ये असं होतं असं मी सांगत नाही, पण एक घरामध्ये असं होतं की आता ही स्वामी सेवा करते, मग ही करते म्हणून आम्ही का खायचं बंद करायचं, आम्ही का सोडायचं, असं सगळेच ऐकत नाहीत. ज्यांच्यामध्ये स्वामींबद्दल विश्वास असतो, ज्यांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल श्रद्धा असते, ते मुळीच आणणार नाहीत घरात. जे स्वामींना जास्त मानत नाही, ज्यांची स्वामीवर जास्त श्रद्धा नाही, तर ते मुळीच ऐकणार नाहीत की घरामध्ये 11 दिवस मांसाहार आणायचा नाही, 21 दिवस मांसाहार आणायचा नाही, तर ते आम्हाला चालणार नाही, आम्ही घरामध्ये खाणार. अशा पद्धतीची काही ना काहीतरी घरामध्ये कारणं आपल्या येतात. मग त्यामुळं आपण काय करतो, पारायण करायचं आपण कॅन्सल करतो. राहू दे आता, घरामध्ये तर आपल्या नॉनव्हेज असणार आणि आपण कसं पारायण करणार. तर इथेच आपण चुकतो. जी सेवा आपल्याला करायची असते, जी मनापासून इच्छा असते, त्या एका कारणासाठी आपण ही सेवा सोडून देतो. तर असं करू नका. आता स्वामींचं पण हे एक वचन आहे की सर्वात आधी आपले कर्म, आपली कर्तव्य आणि मग माझी सेवा. मग आपल्या घरामध्ये आता घरच्यांना खायची इच्छा आहे, ते खाणार आहेत. आपण त्यांना 1-2 वेळा समजावून सांगू शकतो की मी पारायणाला बसणार आहे आणि तुम्ही घरामध्ये नॉनव्हेज आणू नका आणि घरामध्ये खाऊ नका. तर ते ऐकले तर ठीक, नाहीतर आपलं जे आहे ना ते आपण करायचं, आपली सेवा आपण करायची, आपलं जे पारायण आहे ते आपण करायचं. त्यांना खायचं आहे तर ते खाऊ देत. म्हणजे त्यांना स्वामी पुढे जाऊन काही ना काहीतरी सद्बुद्धी देतीलच की ते आपोआपच ते पारायणाच्या वेळी नॉनव्हेज घरामध्ये आणायचं बंद करतील. त्यांना काही ना काहीतरी स्वामी सद्बुद्धी देतील. पण तुम्ही पहिला सुरुवात करा घरामध्ये पारायणासाठी. तुम्ही खाऊ नका, तुम्ही सेवा करा, तुम्ही पारायण करा. आणि दुसरी एक गोष्ट अशी असते की दुसरं एक म्हणजे त्यांची अडचण ही असते की घरामध्ये जर नॉनव्हेज आणलं तर करणारं दुसरं कोणी नसतं, त्यांनाच करावं लागतं. तर मग नॉनव्हेज करून मग पारायणाला बसणं, ह्या गोष्टीसाठी पण काही महिला पारायण करत नाहीत. तर माझं असं म्हणणं आहे की जे खाणार आहेत त्यांना तुम्ही खाऊ द्या. ज्यांच्यासाठी आता ते अजिबात ऐकतच नाही तर मग दुसरा कुठला आपल्याकडे पर्याय नाही.
जे खाणार आहेत त्यांना खाऊ द्या. बनवायला जर कोणी दुसरं नसेल तर तुम्ही बनवून द्या, त्यात पण काही हरकत नाही, पण तुम्ही खाऊ नका. त्यासाठी काय करा, पारायणाला तुम्ही पहाटेचं बसा किंवा सकाळी लवकर बसा. एवढ्या सकाळी पहाटे तर आपण घरामध्ये नॉनव्हेज आणत नाही. त्या अगोदर तुमचं पूर्ण वाचन होऊन जाईल, त्यानंतर तुम्ही घरामध्ये ते करू शकता. आपली जी कर्तव्य आहेत, आपली ज्या जबाबदारी आहेत त्या पार पाडून तुम्ही स्वामींची सेवा करा. आता घरामध्ये बनवणारं दुसरं कोणी नसेल आणि त्याने ऐकतच नसतील तर तुम्ही सकाळी वाचन सगळं तुमचं करून घ्या आणि मग ते तुम्ही त्यांना बनवून द्या आणि परत तुम्ही आणि आंघोळ करा. जे कपडे होते ते कपडे बदलून दुसरे कपडे घाला आणि मग संध्याकाळची जी काही सेवा आहे स्वामींची ती तुम्ही संध्याकाळी करा. तर अशा प्रकारे तुम्ही पारायण करू शकता. जर घरामध्ये नॉनव्हेज खाणारे असतील आणि त्यामुळे तुमच्या पारायणात काही अडचण येत असेल तर अशा पद्धतीने पण तुम्ही स्वामींची सेवा, स्वामींचं पारायण करू शकता. स्वामी फक्त आपली सेवा बघतात. आपण काय करतोय, कुठल्या पद्धतीने करतोय, किती करतोय हे बघत नाही. आपल्या मनातला भाव स्वामी बघतात. आता आपल्या मनात ती तळमळ आहे ना की स्वामींचं पारायण करायचं आहे, तर ही अडचण आहे. मग ही अडचण स्वामींना माहितीच आहे ना की घरामध्ये नॉनव्हेज खातात, ते ऐकणार नाहीत. तर ती पण स्वामींची इच्छा समजायची. स्वामी आपली परीक्षा बघतायत की ही या अडचणीमध्ये एवढ्या ह्याच्यामध्ये करते की नाही. आपल्या मनात खूप आहे की आपल्या घरात पारायण सुरू असताना आपलं पूर्णपणे सात्विक असावं, घरामध्ये कुणीही नॉनव्हेज करू नये किंवा घरामध्ये आणू पण नये. अशा पद्धतीनं आपली खूप इच्छा असते की पूर्णपणे आपलं घर एकदम प्रसन्न, आध्यात्मिक आणि सगळे सात्विक भावाने त्या दिवशी 11 दिवस 21 दिवस राहावे. पण घरातले जर ऐकतच नसतील, त्यांची जर स्वामींच्याबद्दल विश्वास नसेल, श्रद्धा नसेल तर ते नाही ऐकणार. तर तुम्ही काय करा, त्यांच्यासाठी तुमची सेवा, तुमचं पारायण, तुमची जी श्रद्धा आहे त्यामध्ये तुम्ही अडथळे येऊ देऊ नका. तुम्ही ती सेवा करा, स्वामींच्या समोर बसा, स्वामींना प्रार्थना करा की स्वामी मला तुमची सेवा करायची आहे, तुमची पारायण करायची आहेत, पण ही घरातली सगळ्यात मोठी माझी अडचण आहे आणि त्या अडचणीतूनच तुम्ही मला मार्ग दाखवा. तुम्हीच म्हणता ना की सर्वात आधी घरातली आपली जी जबाबदारी आहे, कर्तव्य आहे ते पार पाडून मग माझी सेवा. आता घरातल्यांची ही इच्छा आहे स्वामी, तर मी त्यांच्यासाठी हे करते. तर माझं काही चुकलं असेल त्यामध्ये तर मला माफ करा आणि माझी जी काही तोडकी मोडकी सेवा आहे ती तुमच्या चरणी तुम्ही अर्पण करून घ्या. तर अशा प्रकारे स्वामींना विनंती करायची, स्वामींना प्रार्थना करायची आणि आपली जी काही सेवा आहे, पारायण आहे ते करायचं. पण तुम्ही 11 दिवस 21 दिवस नॉनव्हेज खायचं नाही. जेवढ्या दिवस तुम्ही पारायण करणार आहात, 7 दिवसाचं जर करणार असाल तर नॉनव्हेज खायचं. घरात जे आणणार आहेत, घरात जे खाणार आहेत तर त्यांना स्वामी आज ना उद्या सद्बुद्धी देतीलच. त्यांना ते कळून पण येईल की पारायण सुरू असताना आपण खाऊ नये किंवा घरामध्ये आणू नये. ती स्वामींची इच्छा. आता स्वामी ते बघून घेतील. फक्त आपल्याला सेवा करायची आहे, कारणे कुठली देत बसायचं नाही. तर हा सगळ्यात मोठा नियम आहे स्वामीचरित्र सारामृताचा. आणि ब्रह्मचर्य पाळून जर तुम्ही करणार असेल तर ठीक आहे. जर ब्रह्मचर्य पाळलं नाही तरी पण चालतं. ब्रह्मचर्य न पाळता तुम्ही जर पारायण केलं तरी पण चालतं. दुसरा आणि नियम आहे, दुसऱ्यांच्या घरातलं काही खायचं नाही आहे आपल्याला. वाचन करताना बोलायचं नाही, मध्येच उठायचं नाही. वाचन जर करत असताना आपण एखादी गोष्ट सांगण्यासाठी बोलू शकत नाही म्हणून हातवारे वगैरे करतो, तर तसं पण करू नका. शांतपणाने सगळं मन आपलं त्या ग्रंथावर एकाग्र झालं पाहिजे, त्या पोथीवर एकाग्र झालं पाहिजे. आपण काय वाचतो हे आपल्या डोळ्यासमोर त्याचं चित्र निर्माण झालं पाहिजे. अशा पद्धतीने आपलं वाचन झालं पाहिजे. शक्यतो एका बैठकीत वाचण्याचा तुम्ही प्रयत्न करा. एका बैठकीतच पूर्ण ती पोथी संपली पाहिजे. जर तुम्हाला काही कारणाने तेवढा वेळ बसायचं होत नाही तर तुम्ही थोडं थोडं करून सकाळीच थोडं आणि संध्याकाळी थोडं अशा पद्धतीने वाचन करून एका दिवसात ती पोथी 21 अध्याय आपले पूर्ण करायचे असतात. वाचन झाल्यानंतर सकाळ संध्याकाळ आरती आणि नैवेद्य आपल्या घरामध्ये झालाच पाहिजे. दोन्ही वेळेला आरती करा, दोन्ही वेळेला स्वामींना नैवेद्य दाखवा. घरामध्ये जर कोणी आलं तर त्यांचा चांगल्या पद्धतीने पाहुणचार करा. त्यांचं मन दुखवणार नाही अशा पद्धतीने तुम्ही वागा. त्यांना म्हणजे त्यांचं मन दुखावलं जाईल या पद्धतीने त्यांना काही बोलू नका. ते आपल्या घरातून आनंदीच होऊन गेले पाहिजे अशा पद्धतीने त्यांचं तुम्ही पाहुणचार करा.
पारायण सुरू असताना खोटं बोलायचं नाही, कुणाची निंदा करायची नाही, घरामध्ये भांडणं करायची नाहीत, शिवी देणे असे प्रकार तुम्ही अजिबात करू नका. नाहीतर पारायणाचं काहीसुद्धा फळ आपल्याला मिळत नाही. आपण ज्यावेळी पारायण करत असतो आणि आपण त्यावेळी एखाद्याची निंदा करतो, एखाद्याबद्दल वाईट बोलत असतो, तर त्यावेळी आपण जे केलेलं पारायणाचं पुण्य आहे ते त्याच्या पदरात जात असतं. तर त्यामुळे असल्या गोष्टी पारायणामध्ये करू नका. मनोभावे चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या मनाने स्वामींची सेवा करा. पूर्णपणे स्वामींना हे पारायणाचे दिवस शरण जाऊन करा. एवढी तळमळ त्या पारायणामध्ये असली पाहिजे. ह्या आपल्या 11 दिवसामध्ये, 21 दिवसामध्ये एवढी तळमळ असली पाहिजे स्वामींसाठी, की स्वामी आपल्या त्यावेळेला हाकेला धावून आले पाहिजेत. एवढी तळमळ आपली त्या पारायणामध्ये असायला पाहिजे. तर हे छोटे मोठे नियम आहेत. नॉनव्हेजबद्दल जी काही तुमच्या मनात शंका होती, तर त्या शंकेचं समाधान ह्या व्हिडिओमुळे तुमचं होईल असं मला वाटतं. आणखीन जर काही शंका असेल तुम्हाला तर तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता. प्रत्येक कमेंटचं तुम्हाला रिप्लाय दिलं जाईल. आणि हे नियम जर पाळून तुम्ही पारायण केला, पारायणाला बसला, तर खूप चांगलं तुम्हाला फळ मिळणार आहे. तुमची जी काही इच्छा आहे तर 100% ती इच्छा स्वामी तुमची पूर्ण करणार. आणि हे पारायण स्वामी लगेच त्यांच्या चरणी रुजू करणार आणि लवकरात लवकर तुमची जी काही इच्छा आहे ते स्वामी पूर्ण करणार. तर अशा पद्धतीने हे नियम पाळून तुम्ही स्वामींची सेवा करा, स्वामींचं पारायण करा. फळ हे तुम्हाला नक्कीच मिळणार. नक्कीच तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी पूर्ण करणार. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.